श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. निशुंभवध. ध्यान. ओम बंदुक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुशपाश भाळा चंद्रार्धने तत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मीनीत आनंदकारी. ओम राजोवाच. विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज. देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे. कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन. ऋषिरुवाच. रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावे घेवोनी दैत्य सैनिका. दैत्यनाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण. मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी. घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार घेऊन प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तो करी. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील. ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागला. तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देऊनी मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी. परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नवशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे. प्रत्यंच्या ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गरजतसे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजीत जाहले जग. कालीने उचलोनिया हात भुवरी मारले. तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभे रहा. तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या. देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी. डोळान उघडी ऐसा निश्चेष्ट होऊनी पडला खळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे. दशसहस्र बाहूनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन झणी केले चंडिकेवर त्या विरे. दुर्गम हरणी देवी क्रोधे सोडोनी ती शर. चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेवोनी गदा हाती धरोनिया. वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवारती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी. छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनातुनी. देवी म्हणे त्वेषाने रहा उभी रहा उभी. देवीने खड्ग फेकोनी त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धणी. सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित.
काली शिवदूती तेव्हा वदती दैत्यमंडळे, कौमारीने कित्येकांशी केले निष्प्राण संगरी, ब्रह्माणीच्या मंत्रनिरे निस्तेज जाहले किती, त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले, वाराही ती सुळे मारी तेणे मेले किती खळ, वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित, ऐंद्री ती वज्र मारोनी असंख्यवधी दुर्जन, दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातुनी किती, काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. ध्यान. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुता कुशपाश शूल, बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा, कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेन्दुलेखा. ओम ऋषिरुवाच. निशुंभ प्रिय बंधुषी दैत्यसेने सभे मृत, पाहो निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती, गर्वांध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी, सहाय्य तुझे सर्वांचे तेणे विजय हो तुझा. देवी उवाच. दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी, माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ऋषिरुवाच. ब्रह्माणी आदिजा देवी अंबेच्या देही लोपल्या, अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी, एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा. ऋषिरुवाच. पाहती दानव देव संग्रामी शुभ्र अंबिका, भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल, शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर, भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना, दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी, शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर, दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी, तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी, असुर तो टाकी बाण शस्त्रास्त्रे देवी झाकली, सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्यची, शक्ती सोडी महादैत्य येता तो अंबिकेवरी, देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली, शतशशी दीप्त ऐसी ढाल घे तलवार तो, तवताळुनिया क्रोधे धावला देवीचे वरी, चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी, सूर्यवत तलवार ढाल मोडोनी टाकली, घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला, मुदगल घेऊनी हाती दैत्य देवीस लक्षित, देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे, बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखळ, देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी, छातीत तया दैत्याचा थोर आघात जाहला, शुंभ एका चपेट्याने पडला धणी मूर्छित, पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे, पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली, नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली, बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन, आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती, बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती, उचलून या शुंभासी पाडी भुवरी देविती, तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी, मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत, दैत्यराज शुंभ आला पाहोनी आपल्याकडे, त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी, समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा, उडाला प्राण दैत्याचा देवीशी जयला भला, प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी, दुरात्मा शुंभ तो मेला नभसु स्वच्छ जाहले, उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ, नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती, शुंभ मेला परी सोनी देव हर्षित अंतरी, गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक, अप्सरागण तालाशी धरुनी नाचती नभी, वायुसु पावन वाहे सूर्यकर प्रकाशती, प्रज्वल दाहला अग्नि भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये दशमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11.
देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान. बालरविवत कांती शशी भाळी सुस्तनत्रयी नेत्री. सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिर्वाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा. इंद्रादी वन्नी करोनी समोरा. कात्यायनीशी सूरस्तोत्र गाती. त्यांचे प्रसन्नानन देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे. माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला. अधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतास एक. महेस्वरूपा स्थित तू अशोक. शौर्या असीमा तव पार नाही. पाणी जगा तृप्ती तुझे निहोई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या. मूलाग्र विश्वा परमा तू माया. मोहित त्वाया जगतास केले. मोक्षात वा लोक किती कनेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी. स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित. स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कलाकाष्ठादिरूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशाहे शक्ती भूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे. सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी. कौशांबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंदा ही धरे महावृषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कुटवृते महाशक्ती धरे नघे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा. वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी. त्रैलोक्यात्राण सहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले. मृतप्राणहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण रतदैत्य महाबले. घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. द्रष्टा करालवदने शिरोमाला विभूषणे. चामुंडा मुंडमथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वधे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूति वाभ्रवी तामसी. पावावे नियता ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षि हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्वभयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्वसंहारकारिजो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे. पापनाशवोती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्तमासजा. चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुचा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जे तेन विपत्ती त्यांना. त्वदाश्रितांचे बळपीडितांना. येणे विदित्वा रणरंग केला. हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपा धरोनी बहुदात्ममूर्ती. केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा. वेदादी वाक्यात तुझीच संथा. ममत्व गर्तेत महांधकारी. तू चाळविशी भ्रमी वृष्टिसारी. जेथे अति उग्र विषारी नाग. जेथे रिपु डाकू महाकजाग. दावानली सिंधूत सोबतीशी. तू रक्षिसी या सकळा जनाशी.
विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व, विश्वात्मिके धरशी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती, ते धैर्य विश्वी सकळास देती. व्हावे प्रसन्न परिपालिनी, शत्रुहंते रक्षी सदा रिपू भयात आम्हा समर्थे. पापास नाश करुणी सुखवी जगाला, उत्पात पाक शमवी जन आपदाला. पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्तिहारिणी, त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतांनो, इच्छा जे तुमचे मनी. सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. आमुचे वैरी जे कुणी, नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये, शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी. विंध्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी. वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये. डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव. रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी. मज होणे अयोनी जास्तवीती मुनी ते मज. पाहीन शतनेत्राने मुनी जना मी ते क्षणी. कीर्तनी गातील तेणे शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील. अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी. त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम. दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी. भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसासमी. भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी मज. भीमा देवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी. तया महादैत्या लागी होईन प्राणहंतिमी. भ्रामरी नाम घेवोनी स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्या वेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करील नाश शत्रुचा. ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यान. कांती बीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण. कन्या खड्ग धरोनी ढाल करीती भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनुषर असी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रतया ध्यात्मी. श्रीदेवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चये सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधु कैटभ संहार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी. भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी. दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे. अस्त्रांनी जलराशीचे भय किंचित राहिना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भय प्रधा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी. सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा. बलिपूजा होम आदी सहर्ष सेवणे मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत. संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ.
पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंशस्व भक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी. ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नास शांतता. दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्राशी मित्रता जुळवील हे. दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्घ्य धूपादी गंध दीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्या भयवैर्यांचे महात्म्य ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी. तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सधितकारक. अरण्य प्रांती एकांती वणवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्रा गज राणी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्धवधा धाडी अथवा बंध घालित. वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया. मत्प्रभावे सिंहादी डाकू वैरांच्यामध्ये. बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगत विध्वंसी ते वधता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होऊनी वृद्धी विज्ञान ज्ञान दे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धरुण जी करी. समयी सात होते जे अजन्मा सृष्ट रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित. अभ्युदयाची वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैश्यासी. ध्यान. ओम बालसूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवरा भय. ओम ऋषी रुवाच. ऐसी बोलली राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीसी जावे शरण राजया. आराधकांशी ती मोक्ष भोग स्वर्गादि देतसे. मार्कंडेय उवाच. कौष्टुके मुनी मेधाचे राजा सुरथ ऐकुनी. तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतेनी होती खिन्न अति नृप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावूनी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवोनी स्वप्राण बली वाहत.
आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली। देवी उवाच राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे मनी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली। मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप मागत इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे। विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत। देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रु एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवसनास बालक सावर्णिक मनोनामे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे तो मी तुझवर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी। मार्कंडेय उवाच ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सूरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होवोनी सावर्णी मनु होईल ऐसे आशिष देवीचे सूरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होवोनी सावर्णी मनु होईल। क्लीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्यायः। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। श्री नवार्णव मंत्र जप। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।